बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव काळे येथील निवासी आश्रमशाळेत 11 वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। शौचालयाची सुविधा नसल्याने बाहेर जावे लागल्याचा आरोप होत असून या प्रकरणी चौकशीची मागणी होत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील भटक्या विमुक्त समाजाच्या निवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या मोहित अनिल वाकुडकर या 11 वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। मोहित हा इयत्ता 5वीत शिक्षण घेत होता। प्राथमिक माहितीनुसार तो शौचासाठी बाहेर गेला असताना पाण्यात घसरून बुडाला। जवळील युवकांनी तातडीने त्याला बाहेर काढून उपचारासाठी हलविण्याचा प्रयत्न केला, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर आश्रमशाळेत शौचालय व स्नानगृहाच्या सुविधांचा अभाव असल्याचा आरोप करण्यात येत आहे। या प्रकरणी पालकांनी नांदुरा पोलीस ठाण्यात धाव घेतली असून संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। दरम्यान या आरोपांबाबत संबंधित प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही।